आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मनपा निवडणुकीबाबत ईश्वरप्पांची नाराजी, बेळगाव महापालिका निवडणुकीविरोधात मेमो दाखल करणार, वार्ड पुनर्रचनेवर निर्णय उद्या शक्य, सदाशिवनगर येथे चोरट्यांचा धुमाकूळ, ग्रामपंचायतीच्या कामाबाबत अध्यक्ष सुदीप उगळे यांनी दिली माहिती, नव्या उपनोंदणी कार्यालयाची स्थापना रद्द करण्याची मागणी, राष्ट्रध्वजाचा मास्क विकणाऱ्यांवर कारवाईची मागणी, वीज बिलाचे कानडीकरण थांबविण्याची मागणी, भाजपतर्फे आरोग्य स्वयंसेवक कार्यक्रमाचा प्रारंभ, मतिमंद युवतीला सामाजिक कार्यकर्त्यांचा आधार। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 88438863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगावसह राज्यातील अनेक महापालिकांची निवडणूक आयोगाने अचानक कशी काय जाहीर केली, असा आश्चर्यजनक सवाल ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री ईश्वरप्पा यांनी केला आहे। बुधवारी बेळगाव दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते। बेळगावातील निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविणार का, असा सवाल केला असता त्यांनी मला माहिती नाही असे उत्तर दिले। कर्नाटक राज्यात कोविडची चर्चा असताना निवडणूक जाहीर केली आहे। आम्ही प्रत्येक कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहोत। अशा स्थितीत निवडणूक जाहीर झाली आहे। निवडणूक जाहीर व्हावी की नाही याबाबत बोलण्या एवढा मी मोठा नाही, पण निवडणूक आयोगाने कोरोना स्थितीचा विचार करणे आवश्यक होते। निवडणूक व्हावी की नाही अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली आहे। न्यायालयाने निवडणूक आयोगाकडेही याबाबत विचारणा केली आहे। या संदर्भात शासनाकडून न्यायालयात म्हणणे मांडले जाणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयाबाबत मी समाधानी नाही, पण मी व्यक्त केलेले मत म्हणजे निवडणूक आयोगावरील टीका नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले। बेळगाव महापालिका निवडणुकीविरोधात मेमो दाखल करणार, उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका प्रलंबित असताना राज्य निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिका निवडणूक जाहीर केली आहे। या विरोधात याचिकाकर्त्यांनी आज गुरुवारी मेमो दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे। मेमो दाखल करण्यासाठी याचिकाकर्ते आज धारवाडला गेले आहेत। याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी केली जाणार आहे। 2018 सालची प्रभाग पुनर्रचना आणि प्रभाग आरक्षणाविरोधात जानेवारी 2019 मध्ये धारवाड खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर निर्णय होण्याआधीच नगर विकास खात्याने 19 एप्रिल रोजी अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर केले। मे महिन्यात राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा आदेश बजावला। कोरोना लॉकडाऊन आणि उन्हाळी सुट्टीमुळे या याचिकेवर सुनावणीसाठी आयोगाच्या वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली होती। त्याआधीच निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्यामुळे आज गुरुवारी निवडणुकीविरोधात मेमो दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वार्ड पुनर्रचनेवर निर्णय उद्या शक्य। गेल्या आठवड्यात राज्य सरकारने आगामी 6 महिने राज्यात कोणतीही निवडणूक घेणार नाही असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले असले तरी निवडणूक आयोगाने मात्र बेळगावसह हुबळी, धारवाड आणि गुलबर्गा महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे। त्यावर शुक्रवार दिनांक 13 रोजी बेंगळूर उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार असून राज्य सरकारच्या मतावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे। गेल्या आठवड्यात बेंगळूर उच्च न्यायालयाने सरकारला स्थगित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेण्यात येत नाहीत अशी विचारणा केली होती। त्यावेळी सरकारने कोरोना महामारीमुळे आगामी 6 महिने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार नाही असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले आहे। तर निवडणूक आयोगाने निवडणुकांसाठी आमची पूर्ण तयारी आहे असे सांगितले होते। त्यानुसार आयोगाने निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे। त्यावर आता 13 ऑगस्ट रोजी राज्य सरकार मत मांडणार आहे। या सुनावणीत राज्य सरकार कोणती भूमिका घेणार यावर बेळगावसह इतर महापालिकांच्या निवडणुकीचे भविष्य अवलंबून असणार आहे।
सदाशिवनगर येथे चोरट्यांचा धुमाकूळ. सदाशिवनगर येथे चोरट्यांनी 2 ठिकाणी घरफोडीचा प्रकार केला आहे. शहर आणि परिसरात काही ठिकाणी चोरट्यांनी घरफोडीचे प्रकार सुरू ठेवले आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेने अधिक दक्ष होण्याची गरज निर्माण झाली आहे. गुरुवारी सकाळी सदाशिवनगर येथे असाच घरफोडीचा प्रयत्न घडल्याचे निदर्शनास आले आहे. सदाशिवनगर शेवटचा स्टॉप आनंद अपार्टमेंटच्या मागील बाजूस असलेल्या घरामध्ये चोरट्यांनी कुलूप तोडले. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या घरामध्ये राहणारे भाडेकरू संतोष नाटेकर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला आहे. 20 ग्रॅम चांदी आणि 15,000 रुपये रोख असा ऐवज लांबविण्यात आल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. पोलीस यंत्रणेने याची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. तसेच या भागात गस्त वाढवावी अशी मागणी प्रसाद चौगुले यांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या कामाबाबत अध्यक्ष सुदीप उगळे यांनी दिली माहिती. कारतगा ग्रामपंचायतीच्या सत्ता स्थापनेपासून गावच्या विकासासाठी सत्ताधारी गट मोठ्या ताकदीनिशी प्रयत्नशील आहोत, पण विरोधी गटाच्या सदस्यांनी कुठेतरी उभे राहून फोटो काढायचा आणि गावचा विकास केला असे भासवून जनतेची दिशाभूल चालवली आहे. गावच्या विकासासाठी आम्ही सक्षम असल्याची माहिती कारतगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुदीप उगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना उगळे म्हणाले, सत्ता स्थापनेपासून आजतागायत सत्ताधारी गटाच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामे केली जात आहेत. गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, पण विरोधक राजकीय ईर्षेपोटी विकास कामात अडथळे आणून पंचायत करीत असलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेत आहेत. गावातील संपूर्ण गटारी स्वच्छ करण्यासाठी 40,000 रुपये खर्चून सर्व गटारी स्वच्छ केल्या होत्या. तोपर्यंत महापुराने गावावर आक्रमण केल्याने काही गटारीवर जुन्या भिंती पडल्याने गटारी तुंबून होत्या. तेही साफ करण्याचे कर्मचारी प्रयत्न करीत असतानाच विरोधी गटाच्या सदस्यांनी तिथे उपस्थित राहून फक्त फोटोसाठी गटारी साफ केल्याचे भासवून गावातील जनतेची दिशाभूल चालवली आहे. गावातील सार्वजनिक स्मशानभूमीची विरोधी गटाने स्वखर्चाने रंगरंगोटी केली असे सांगितले, पण त्याचे बिल पंचायतीला आणून दिले नाही असा आरोपही त्यांनी केला. नव्या उपनोंदणी कार्यालयाची स्थापना रद्द करण्याची मागणी. बेळगाव विभागात दुसरे उपनोंदणी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी बेळगाव बार असोसिएशन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. तसेच या ठिकाणी वकील वर्गाने आंदोलन छेडले. या निवेदनात म्हटले आहे की बेळगाव महसूल विभागाची दक्षिण आणि उत्तर अशा 2 विभागात विभागणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता नवीन उपनोंदणी कार्यालय दक्षिण विभागात स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फेरविचार करावा अशी मागणी वकिलांच्या वतीने करण्यात आली. तसेच नवीन उपनोंदणी कार्यालयांमुळे नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे, याची दखल घेण्याची मागणी मांडण्यात आली आहे. संघटनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट गजानन पाटील यांच्यासह इतर वकील वर्ग यावेळी उपस्थित होता. राष्ट्रध्वजाचा मास्क विकणाऱ्यांवर कारवाईची मागणी. भारतीय राष्ट्रध्वज हा कोट्यवधी भारतीयांसाठी अस्मितेचा विषय आहे. काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असले तरी या संवेदनशील विषयी रेडबबल सारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळांद्वारे तसेच दुकानात आणि रस्त्यावर 15 ऑगस्टच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाप्रमाणे बनविलेल्या मास्कची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. तसेच अशा मास्कची विक्री, उत्पादन आणि वितरण होणार नाही या दृष्टीने शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियान उपक्रमाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. तसेच वर्ष 2011 मध्ये या संदर्भातील जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने शासनाने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखावा या निर्देशानुसार कार्यवाही करावी असेही समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वीज बिलाचे कानडीकरण थांबविण्याची मागणी.
वीज बिलाचे कानडीकरण थांबविण्याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून हेस्कॉमचे मुख्य अभियंते श्री पी.जी. नारायण यांना निवेदन देण्यात आले। बेळगावला वीज पुरवठा करणाऱ्या आपल्या हेस्कॉम कंपनीची वीज बिले ही या महिन्यापासून फक्त कन्नड भाषेत दिली जात आहेत। काही वर्षांपूर्वी ही वीज बिले तिन्ही भाषेत म्हणजेच मराठी, कन्नड आणि इंग्रजीत दिली जात होती। जेव्हापासून संगणकीकृत बिले देण्यात येऊ लागली तेव्हा सर्वांच्या सोयीसाठी इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला, पण या महिन्यापासून बिले फक्त कन्नड भाषेत दिली जात आहेत। वीज बिलाबाबतची भाषिक सक्ती दूर करावी, नाहीतर याबाबत तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिला। निवेदन देतेवेळी युवा समिती कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम आदी उपस्थित होते। नमस्कार। आज हेस्कॉमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। परवा दिवशी आम्हाला केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगानं पालिकेसह सगळ्यांना आदेश पाठवलेत की सरकारी पूर्ण सोयीसुविधा या आम्हाला आमच्या भाषेत द्यायला हवेत। त्यासाठी यांना आम्ही आता निवेदन दिलं आहे। लवकरात लवकर जर आम्हाला आमच्या भाषेत फक्त कन्नड भाषेसहित आम्हाला जर मिळालं नाही तर इथं पण आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आहे। प्रत्येक मराठी भाषिकाला आम्ही आव्हान करतोय, त्यांना जर त्यांनी फक्त कन्नड भाषेतच बिल देण्याचा अट्टहास केला तर कोणी लाईट बिल भरू नये, आणि जर त्यांनी लाईट बिल भरण्याची काहीतरी जोर जबरदस्ती सक्ती करत असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा। याच्या विरोधात सुद्धा आम्ही एक मोठं आंदोलन उभं करू। धन्यवाद। जय महाराष्ट्र। भाजपतर्फे आरोग्य स्वयंसेवक कार्यक्रमाचा प्रारंभ। खानापूर रोडवरील जिल्हा भाजप कार्यालयात भाजप आरोग्य स्वयंसेवक कार्यक्रम सुरू करण्यात आला। कोरोना महामारीची तिसरी लाट रोखण्यासाठी आणि जर ते अपरिहार्य असेल तर त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांची एक मोठी शक्ती तयार करण्यात येणार आहे। जिल्हा ग्रामीण भाजपा अध्यक्ष संजय पाटील, सेक्रेटरी महेश मोहिते, सुभाष पाटील, संदीप देशपांडे, आरोग्य स्वयंसेवक उपक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली सरनोबत, सहसंचालक ज्योती कोल्हार, संतोष देशमुख, सर्व मंडल अध्याय आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व मंडलांना एक पल्स ऑक्सिमीटर, एक थर्मल स्कॅनर, हात मोजे आणि मास्क देण्यात आले। मतिमंद युवतीला सामाजिक कार्यकर्त्यांचा आधार। मुचंडी येथे मतिमंद अवस्थेत फिरणाऱ्या युवतीला सामाजिक कार्यकर्ते माधुरी जाधव आणि सहकार्यांनी आधार दिला। मागील काही दिवसांपासून मुचंडी येथील लक्ष्मी वरपे ही युवती भ्रमिष्ट अवस्थेत फिरत होती। तिला सामाजिक आधाराची गरज होती। तिला गावातील कोणापासूनही उपद्रव होऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव आणि सहकार्यांनी तिला निराधार आश्रमात दाखल केले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष,
IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। बेळगाव तालुका वगळून संपूर्ण जिल्हा अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला। महसूल खात्याने बुधवारी सायंकाळी याबाबतचे परिपत्रक जारी केले। त्यानुसार 13 जिल्ह्यांमधील 61 तालुके पूरग्रस्त करण्यात आले आहेत। जुलैमध्ये कर्नाटकसह शेजारील महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस झाला। यामुळे कृष्णा आणि तिच्या उपनद्यांना पूर आला। बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना याचा फटका बसला। शिवाय कर्नाटक किनारपट्टी पावसाळी प्रदेशात अतिवृष्टी झाली। राज्य नैसर्गिक आपत्ती प्रभारी केंद्राने सादर केलेल्या अहवालानुसार महसूल खात्याने अतिवृष्टीग्रस्त तालुके जाहीर केले आहेत। बेळगावातील अथणी, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, खानापूर, रायबाग, बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती, कित्तूर, निपाणी, कागवाड, मुडलगी हे तालुके पूरग्रस्त ठरले आहेत। बेळगावसह दावणगिरी, रायचूर, बागलकोट, गदग, हावेरी, धारवाड, शिमोगा, हसन, चिक्कमंगळूर, कोडगू, कारवार, यादगिरी अशा 13 जिल्ह्यांमधील 61 तालुके अतिवृष्टीग्रस्त आहेत। हिंडलगा कारागृहातून चक्क मुंबईच्या उद्योजकाला धमकी। सध्या बळ्ळारी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या आणि यापूर्वी हिंडलगा कारागृहात असणारा गँगस्टर छोटा राजनचा हस्तक युसुफ सुलेमानी कादरी उर्फ युसुफ बचकानाने हिंडलगा कारागृहात असताना मुंबईच्या उद्योजकाला धमकी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार बचकाना हा मुंबई टिळकनगर येथील हबीबा खान आणि बृहमुंबई महानगरपालिका कर्मचारी प्रकाश कुंची कुर्वे याकरवी खंडणीचे सूत्र हलवत आहे। हबीबा खान हिने अहमद खान उर्फ हुसेन उस्तरार या दाऊद गँग मधील या तस्कराशी विवाह केला होता। याचा 2002 मध्ये हृदयघाताने मृत्यू झाला। हबीबा सध्या टिळकनगर येथे वास्तव्यास असून DK राव या हस्तकाच्या माध्यमातून खंडणी वसूल केली असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार हबीबा खानने घाटकोपर येथील बांधकाम व्यावसायिकाच्या साइटवर मे 2021 मध्ये भेट दिली होती। फ्लॅट खरेदीच्या नावावर तिने माहिती मिळवली आणि ती व्हॉट्सॲपवरून बचकानाला पुरविली। त्या माहितीच्या आधारे बचकानाने फोनवरून धमकी दिली होती। काही मंत्र्यांच्या खाते बदलाची शक्यता। आनंद सिंग यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा इशारा दिल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नाराजांची मनधरणी सुरू केली आहे। यामुळे खाते बदलाची शक्यता वर्तविण्यात येत आहे। आधी मंत्रिपद हुकल्याने त्यानंतर खाते वाटपावरून अनेक जण नाराज आहेत। पक्षामधील मतभेद दूर करण्यासाठी बोम्मईंना सुरुवातीपासूनच कसरत करावी लागत आहे। मंत्रिपद मिळाल्यानंतर बहुतेकांना प्रभावी खाते हवे होते, पण केवळ काही जणांनाच त्यांचा अनुभव आणि इच्छेनुसार खाते मिळाले। त्यामुळे खात्यांवरून नाराजी आहे। मंत्री आनंद सिंग यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, ऊर्जा किंवा पाटबंधारे खाते मागितले होते, पण त्यांना पर्यटन आणि जीवशास्त्र खाते देण्यात आले। यावर नाराज झालेल्या सिंग यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे। गेल्या 2 दिवसातील घडामोडींमुळे भाजपमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे निदर्शनास आले आहे। खाते वाटप होऊन आठवडा उलटला आहे, तरीही काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही। याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांवर खाते बदलासाठी दबाव आणला आहे। हिंडलगा कारागृहाचे अधीक्षक कृष्णकुमार यांच्या निवासस्थानावर छापा। हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या निवासस्थानावर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला। बेळगाव शहरानजीक असलेल्या हिंडलगा कारागृहाशेजारील सरकारी क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या कारागृह अधीक्षक कृष्णकुमार यांच्या निवासस्थानावर बेंगळूर एसीबी अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी सकाळी छापा टाकून तपास कार्य हाती घेतले। कृष्णकुमार हे यापूर्वी बेंगळूरच्या परप्पण अग्रहार कारागृहाचे अधीक्षक होते। त्यावेळी त्यांनी शशिकला नटराजन यांचे राज्यातिथ्य केल्याची तक्रार IPS अधिकारी डी रूपा यांनी 2018 मध्ये केली होती। त्यानुसार ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत बेंगळूरच्या अधिकाऱ्यांना स्थानिक एसीबी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। मंडोळी येथे कचरा डेपो निर्मितीस ग्रामस्थांचा विरोध। मंडोळी ग्रामपंचायतीच्या कक्षेतील 8 एकर जमीन
कचरा डेपोच्या निर्मितीसाठी निश्चित करण्यात आली आहे। याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। तसेच या ठिकाणी कचरा डेपोची निर्मिती केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या संदर्भातील निवेदन गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सदर जमिनीचा विनियोग ग्रामस्थ गायरान जमीन म्हणून करीत आहेत, त्यामुळे येथे जनावरांच्या चाऱ्याची सोय होत आहे। अशा वेळी या ठिकाणी कचरा डेपोची निर्मिती झाल्यास ग्रामस्थांना संकटाला सामोरे जावे लागणार आहे। तसेच कचरा डेपोमुळे ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात येणार आहे। याची दखल घेऊन हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मण्णूर ग्रामस्थांतर्फे सीमाप्रश्नी पत्रे। खानापूर तालुका युवा महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाहन केलेल्या लेटर टू पीएम मोहिमेला मण्णूर येथून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। जनकल्याण परिवाराच्या पुढाकाराने शेकडो पत्रे पाठविण्याचा निर्धार करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी पुढाकार घ्यावा, अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आलेल्या सीमा बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी पत्रांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। माजी तालुका पंचायत सदस्य SL चौगुले यांच्या उपस्थितीत अभियानाला प्रारंभ करण्यात आला। यावेळी ग्रामस्थांनी अधिकाधिक पत्रे पाठवावीत असे आवाहन करण्यात आले। यावेळी शिवाजी येळगे, शिवाजी अतिवाडकर, अशोक चौगुले, प्रकाश होनगेकर, प्रभाकर ढोपे, कल्लापा कांबळे, विठ्ठल सुळगेकर, मल्लेश लोहार, बसवंत नाईक, उज्ज्वला सांबरेकर, लक्ष्मी मंडोळकर, सुरेखा पुजारी, अरुण कदम, मनोहर कदम, बाळू मंडोळकर, खाचू चलवेटकर आदी उपस्थित होते। बीडी गावात मालमत्तेसाठी पतीकडून पत्नीचा खून। बीडी तालुका खानापूर गावात मालमत्तेच्या वाटपावरून वाद झाल्याने महिला आणि तिच्या पतीच्या भावामध्ये वाद झाला। वादाचे रूपांतर मारहाणीत झाले। त्यानंतर भावासोबत पतीने लोखंडी रॉड आपल्या पत्नीच्या डोक्यात घातल्याने पत्नी रेश्मा अब्दुल रेहमान तासेवाले वय 42 हिचा जागीच मृत्यू झाला। याबाबत नंदगड पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी की रेश्मा आणि पतीचा भाऊ यांच्यात वाद झाला। वादाचे रूपांतर मारहाणीत झाले। त्यामध्ये पतीने आपल्या पत्नीचा खून केला। लागलीच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पती रेहमानसह 6 जणांवर गुन्हा दाखल केला। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। दुबार भात रोप लागवडीची लगबग। अतिवृष्टीमुळे मार्कंडेय काठावरील शेकडो एकर भात शेतीला फटका बसला आहे। पिके वाहून जाण्याबरोबरच कुजून गेल्याने त्या ठिकाणी दुबार भात रोप लागवडीची धांदल आंबेवाडी परिसरात सुरू आहे। 15 दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, उजगाव, सुळगा, कल्लेहोळ, तुरमुरी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। मार्कंडेय नदी काठावरील पिके पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली आहेत। त्या ठिकाणी नव्याने भात रोप लागवड करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। पहिल्या वेळी लागवड करण्यात आलेल्या भात रोपांचे नुकसान झाल्याने दुबार रोप लागवडीसाठी रोप मिळवताना कसरत करावी लागत आहे। भात रोपांची टंचाई निर्माण झाली आहे। भात रोप मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे। पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। अंधुक दृष्टीवर मात करून सुयश मिळविणारा श्रेयस इतरांसाठी आदर्शच। किरण जाधव आपल्या अंधुक दृष्टीवर मात करीत 10वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी श्रेयस महांतेश पाटील याचा भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी सन्मान करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या। श्रेयस पाटील याला सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत अवघे 20% दिसते, मात्र त्यावर मात करीत त्याने चांगला अभ्यास करून 10वीची परीक्षा दिली आणि या परीक्षेत तो 86.40% गुण मिळवून उत्तीर्ण झाला। आपल्या अंधुक दृष्टीचा आणि बदललेल्या परीक्षा पद्धतीचा भाव न करता श्रेयसने कठोर मेहनत घेत हे यश संपादन केले। या उल्लेखनीय यशाबद्दल भाजप ओबीसी राज्य मोर्चाचे सचिव आणि विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी श्रेयसचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला। गोंधळी गल्लीतील धोकादायक खड्डा बुजविण्याची मागणी। गोंधळी गल्ली येथे वेताळ देवस्थान नजीक धोकादायक खड्डा निर्माण झाला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे। महानगरपालिकेने सदर खड्डा बुजविण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। मागील काही दिवसांपूर्वी या ठिकाणी खोदाई करून हा खड्डा निर्माण झाला आहे, त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे, म्हणून याची दुरुस्ती वेळेवर करण्याची मागणी करण्यात आली आहे।
वादग्रस्त जाहिरातीबाजीमुळे हॉटेल झाले बंद। बेळगावातील नियाज हॉटेलतर्फे बिर्याणीसाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यामध्ये हिंदू संतांचा अपमान करण्यात आला। याचा निषेध म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। त्याचा धसका घेत ते हॉटेल सुद्धा बंद करण्यात आले। आता हॉटेलला खबरदारी म्हणून पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे। हिंदू धर्माच्या बाबतीत त्यांनी कुठलीही जाहिरात प्रसिद्ध करताना विचार करावा। हिंदू साधू संतांच्या अपमानास्पद जाहिराती प्रसिद्ध करू नयेत। असा प्रकार जर पुन्हा झाल्यास तर त्यांना आमच्या भाषेत रोखठोक उत्तर देण्यात येईल। त्यांच्याशी पूर्णतः व्यवहार बंद करून टाकण्याचे आवाहन करण्यात येईल, असा इशारा विश्व हिंदू परिषद बजरंग दलने दिला आहे। तंदुरुस्त श्रेयस अय्यर IPL मध्ये खेळणार। भारताचा कौशल्यवान फलंदाज श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित हंगामात दिल्ली कॅपिटल्स कडून खेळण्यासाठी तो उपलब्ध असेल। मुंबईच्या 26 वर्षीय श्रेयसला मार्च महिन्यात इंग्लंड विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खांद्याला दुखापत झाली। इंग्लंडमध्ये श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत श्रेयस तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यावर त्याला आता स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे। परंतु श्रेयस परतल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार पद पुन्हा त्याच्याकडे सोपविण्यात येणार की यष्टीरक्षक ऋषभ पंतच नेतृत्वाची धुरा वाहणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। 19 सप्टेंबर पासून संयुक्त अरब अमिरातीत IPLच्या उर्वरित हंगामाला प्रारंभ होणार आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर यशासाठी गादीवरील कुस्तीला प्रोत्साहन आवश्यक। भारतीय कुस्तीपटूंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक व्हायचा असेल तर गादीवरील कुस्तीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे मत हिंद केसरी राहिलेले आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी व्यक्त केले। 2015 साली कर्नाटकात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुनील साळुंके यांनी हरियाणाच्या हितेश कुमारचा पराभव करून हिंद केसरी हा बहुमान मिळवला। 2.5 किलोची चांदीची गदा आणि रोख 5 लाख रुपयांचा पुरस्कार घेऊन महाराष्ट्रात परतलेल्या साळुंके यांचे त्यावेळी जोरदार स्वागत झाले होते। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साळुंके यांना थेट सरळ सेवा पद्धतीने उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती दिली होती। त्यानंतर प्रशिक्षण आटोपून ते प्रथमच आर्वी येथे रुजू झाले आहे। कुस्तीपटू वरिष्ठ दर्जाचा अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांच्याविषयी परिसरात उत्सुकता आहे। या संदर्भात त्यांनी बोलताना कुस्तीबाबत आपली मते मांडली। सुवर्ण पदकानंतर नीरजच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा भारताच्या नीरज चोप्राने आणखीन एक पराक्रम केलाय। नीरजने जागतिक क्रमवारीत मोठी उडी घेतली असून तो आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भालाफेकपटू झालाय। पहिल्या स्थानावर जर्मनीचा जोहान्स वेटर आहे। वेटरला टोकियो ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये अंतिम फेरीत 9व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते। जागतिक क्रमवारीत नीरजचे 1315 गुण आहेत तर वेटरचे 1396 गुण आहेत। नीरज आणि वेटर यांच्यात फक्त 81 गुणांचा फरक आहे। या क्रमवारीत पोलंडचा मार्सिन क्रुकोवसी तिसऱ्या, चेक प्रजासत्ताकचा जॅकब वाडलेज चौथ्या, जर्मनीचा जुलियन वेबर 5व्या स्थानावर आहे। नीरजने टोकियोमध्ये 87.58 मीटर भाला फेकून देशाला ॲथलेटिक्स मधील पहिले पदक जिंकून दिले। भारताकडून ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला। याआधी 13 वर्षांपूर्वी 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने 10 मीटर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते। भारतामध्ये प्रवेश नाकारलेला पाकिस्तानचा गोलंदाज आता इंग्लंडकडून खेळणार। भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होणार आहे। या सामन्यात इंग्लंडच्या संघात एका वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे, पण या गोलंदाजाला 2 वर्षांपूर्वीच भारतामध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता। पण आता हाच गोलंदाज उद्या भारतीय संघाबरोबर 2 हात करताना पुन्हा पाहायला मिळू शकतो। दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा दुखापतग्रस्त झाला आहे आणि तो आता दुसरा सामना खेळणार नाही। ब्रॉडच्या
जागी आता इंग्लंडच्या संघात सकीब महमूदला संधी देण्यात आली आहे। सकीब हा 2 वर्षांपूर्वी भारताच्या दौऱ्यावर येणार होता। इंग्लंड लायन्स हा संघ भारताच्या दौऱ्यावर 2019 साली जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात येणार होता, पण सकीबचा वारसा हा पाकिस्तानचा आहे आणि त्यामुळेच त्याला भारताने व्हिसा नाकारला होता। त्यामुळे 2 वर्षांपूर्वी त्याला भारताच्या दौऱ्यावर येता आले नव्हते आणि त्याच्या जागी इंग्लंड लायन्स या संघात टॉम बेलीची निवड करण्यात आली होती। पण आता हाच सकीब आता दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध 2 हात करण्यासाठी सज्ज झाला आहे। इंग्लंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये भेदक गोलंदाजी करत सकीबने चांगलेच नाव कमविले आहे आणि त्यामुळेच लॉर्ड्स येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी देण्यात आली आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।